नमस्कार, मी दीपाली. संस्कार संस्कृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण विवाह मंडळ याविषयी माहिती बघणार आहोत. दिंडोरी पंडित सेवा मार्गामध्ये विवाह मंडळ हा विभाग अत्यंत कार्यरत आहे. तर आपले जेही उपवर वधू आणि उपवर त्यांनी या विवाह मंडळामध्ये नावनोंदणी करायची आहे. नावनोंदणी करायला काय बरं लागतं, तर आपल्या मुलांचा ज्यांना विवाह करायचा आहे त्यांचा एक पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला हवा, नंतर आधार कार्ड आणि त्यांची जन्मतारीख आणि जन्मवेळ ही आपल्याला ॲक्युरेट त्याची नोंदणी आपल्याला करायची आहे. आणि ही करून नावनोंदणी करून जेव्हा मेळावे होतात तेव्हा आपण पालकांनी तिथे संपर्क साधायचा आहे आणि जे आपल्या योग्य वर आणि वधू आहे तर ते पाहून आपण विवाह जुळावा. आता काही मुलींच्या समस्या असतात की आमच्या मुलांचे विवाह होत नाहीत. मग अशा वेळी आपण काय करायचं, तर आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीची स्थापना आहे का, कुलदेवीची सेवा पूजा आहे का हे बघावं लागेल. त्याचबरोबर कुलदेवीचा आपल्याला मानसन्मान करावा लागेल आणि कुलदेवीची आपल्याला मुलींना तिथे दर्शनाला न्यावं लागेल. कुलदेवीची आपण सेवा करायला लागेल की नक्कीच आपल्या मुलींचे विवाह जुळायला मदत होते. नुकताच तुळशी विवाह झालेला आहे. यामध्ये तुळशी विवाह होताना ज्या अक्षता आपण तुळशी आणि भगवान विष्णूंना अर्पण केलेल्या आहेत त्या जर आपल्या उपवर वधू आणि वराच्या डोक्यावर टाकल्या तर हाही खूप जण अनुभव सांगतात की आमच्या मुलांचे विवाह यामुळे जुळलेले आहे. नक्कीच करून बघा. आणि एक सेवा म्हणजे ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा. ममच्या ऐवजी मुलांनी आपलं नाव घ्यायचं आणि मुलींनी आपलं नाव घ्यायचं आणि हा मंत्र आपण विवाह जुळेपर्यंत करत राहायचं आहे. तर ह्या गोष्टी मार्गाने आपल्याला सांगितलेल्या आहे. आपण निश्चितच करून बघा आणि विवाह जुळल्यास मला नक्की कळवा.